IMP ग्रीन विजापूर रोड येथे वृक्षतोड उद्यान विभागाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल। शहरातील IMP ग्रीन विजापूर रोड परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या घटनेने पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। महापालिकेच्या उद्यान विभागाला वारंवार कळवूनही तातडीने कारवाई न झाल्याने नागरिकांना स्वतः घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोड थांबवावी लागली। स्थानिक पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून IMP ग्रीन परिसरात काही मोठ्या वृक्षांची कत्तल सुरू होती। याबाबत अनेक वृक्षप्रेमी पत्रकारांनी महापालिकेच्या उद्यान विभाग तसेच उद्यान अधीक्षक सौ कोमल काशीद यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली। मात्र संबंधित ठिकाणी अधिकाऱ्यांची पाहणी झाली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। प्रत्यक्ष पाहणीसाठी कोणीही न आल्याने अखेर पर्यावरणप्रेमी नागरिकांनीच घटनास्थळी धाव घेतली आणि वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांचा सवाल, 58 कर्मचारी असूनही कारवाई का नाही? सोलापूर महापालिकेच्या उद्यान विभागात सुमारे 58 कर्मचारी कार्यरत आहेत। इतके मनुष्यबळ असतानाही शहरातील वृक्षसंपदा वाचवण्यासाठी नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत असेल तर विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। शहरात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदेचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे।